भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये खालीलपैकी कोणता अनुच्छेद उल्लेखित नाही असा प्रश्न आहे. नाही आहे उल्लेखित. मग ऑप्शन नंबर 1 नीट वाचायचे. मोठे मोठे ऑप्शन्स आहेत. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावास प्रतिबंध. ऑप्शन नंबर 2 नवीन राज्यांची स्वीकृती किंवा स्थापन करणे. ऑप्शन नंबर 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि अस्तित्वात असलेल्या राज्यांचं क्षेत्र, सीमा, नावे यात परिवर्तन करणे. संघ राज्याचे नाव आणि प्रदेश हे सर्व भाग 1 मध्ये. मग कुठल्यापैकी हे चारीपैकी भाग 1 मध्ये काय येत नाही असं प्रश्न आहे. आणि मग जर ते का भाग 1 मध्ये येत नसेल तर ते कुठल्या भागामध्ये येतं? गुड, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 हे भाग 1 मध्ये येत नाही, हे भाग 3 मध्ये येतं. बरोबर आहे तुमचं. सांगा बरं कुठला कलम आहे हा? कलमाचं नाव सांगता येईल का? गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कलम 15 आहे हा. कलम 15, आर्टिकल 15. व्हेरी गुड, छान. भाग 3 कलम 15. राईट. बरं, हे पण सांगा, जर का मला भारतामध्ये नवीन राज्य तयार करायचं असेल किंवा एका राज्यामधनं 2 राज्य विभागायचे असेल, जसं की आंध्र प्रदेशमधनं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश विभाजित झालं, मध्य प्रदेशमधनं छत्तीसगड निघालं, उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड निघालं, राईट, किंवा मग ओरिसाचं नाव ओडिशा झालं. हे सर्व करण्याचा अधिकार कोणाला आहे सांगू शकता का? अधिकार कोणाला आहे? तुम्हाला, मला, आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलला, राज्य सरकाराला, मुख्यमंत्रीला, राज्यपालाला, राष्ट्रपतीला, संसदेला, पंतप्रधानाला, कोणाला असणार हो? कोणाला असेल हा अधिकार? बाय एनी चान्स यू नो? फक्त एक आन्सर. संसद. करेक्ट. गुड, व्हेरी गुड. हा सर्व अधिकार संसदेला दिला गेलेला आहे. मग उद्या चालून संसद महाराष्ट्र आणि गुजरात एक सुद्धा करू शकते किंवा गुजरातचे 2 वेगळे भाग सुद्धा करू शकते. राजस्थानमधून 3 वेगळे राज्य तयार करू शकते. कम्प्लिटली इन दी हँड्स ऑफ पार्लमेंट. करेक्ट.